महाविकास आघाडीमध्ये एकीकडे असं चित्र तर तिथे महायुतीतल्या 3 पक्षांमध्ये नाराजीच्या चर्चा. दुसरीकडे राज ठाकरे यांच्या मनसेमधूनही नाराजीचा सूर ऐकू येतोय. राज ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला खरा, पण शपथविधीचं निमंत्रण मनसेला मिळालं नाही. मनसे त्यामुळे नाराजी असल्याचं कळत आहे आणि यातूनच विरोधकांकडूनही आता मनसेला डिवचणं सुरू झालंय. बघूयात इंजिनातून का सुटतायत नाराजीच्या वाफा. महायुतीत भाजप नाराज आहे कारण जागा घटल्यात. शिंदेंची शिवसेना नाराज आहे कारण निधी घटलाय. अजित पवारांची राष्ट्रवादी नाराज आहे कारण सत्तेतला वाटा घटलाय. तर महायुतीत बिनशर्त असलेली मनसे नाराज आहे कारण महायुतीतला सन्मान घटलाय. महायुतीत मनसेच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्यात आणि याला निमित्त ठरलंय राज ठाकरेंना नरेंद्र मोदींच्या शपथविधीचं नसलेलं निमंत्रण. मनसेतून आता नाराजी सूर आता ऐकू यायला लागलेत. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आमंत्रण नव्हतं, ते गेले नाहीत, त्यामुळे ते नाराज आहेत का, आता त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र 13 तारखेला मनसेचा एक मेळावा होणार आहे, तोही बँड्राच्या रंगशारदामध्ये. या रंगशारदामध्ये ह्याच नाराजीचा सूर आपल्याला ऐकायला मिळेल का, आता ह्या गोष्टीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मनसेच्या गोटातून सध्या नाराजीचा सूर ऐकू येतोय. राज ठाकरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचं निमंत्रण नसल्यामुळं ही नाराजी असल्याचं बोललं जात आहे. त्यातच 13 जूनला मनसेची षण्मुखानंदमध्ये बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत ही नाराजी प्रकट होते का हे सुद्धा पाहावं लागेल. राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला. मोदींनीही त्या बदल्यात त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. पण निकालानंतर भाजपला राज ठाकरेंचा विसर पडल्याची चर्चा विरोधकांनी सुरू केली. यापुढच्या काही भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं, मला काही अपेक्षा नाही आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो. एकीकडे विरोधक यावरून राज ठाकरेंना डिवचतायत, तर दुसरीकडे भाजपचे नेतेही यावर जी प्रतिक्रिया देत आहेत ती बुचकाळ्यात टाकणारी आहे. कारण मुनगंटीवार म्हणतायत घाई गडबडीत राहिलं असेल, तर मनसे नेते म्हणतायत आता यावर राज साहेबच बोलतील. नांदगावकरजी असं म्हणाले की आम्हाला निमंत्रण आलं नाही, तर निश्चितपणे हे वरिष्ठांच्या कानावर मी टाकेन. घाई गर्दीमध्ये हे विसरलं असावं, यामध्ये दुसरा काही भाव असेल असं मला वाटत नाही. कधी कधी घाई गर्दीमध्ये निमंत्रण देताना जी यादी करतात ती साधारणतः अधिकारी प्रोटोकॉल राजशिष्टाचारानुसार करतात आणि तिथं कधी कधी आपले मित्र जे आहे त्यांना निमंत्रण जायचं राहून जातं. यामध्ये दुसरा भाग असूच शकत नाही, पण याची नोंद मात्र केंद्रीय पक्षाने घेतली पाहिजे. मला माहिती नाही त्या गोष्टीमधलं अजून, परंतु साहेबांना निमंत्रण आलं की नाही तेच चांगल्या प्रकारे सांगू शकतात. मला कल्पना त्या गोष्टीची. सदैव मुनगंटीवारांना असं म्हटलं होतं की माझं तुमच्याशी म्हणजे बाळा नांदगावकरांशी बोलणं झालंय. त्यांचा मला फोन आला होता, मी त्यांना सांगितलं, पण साहेबांचं परस्पर बोलणं झालं असेल तर त्याची मला कल्पना आहे. राज ठाकरे यांनी यावेळी घेतलेल्या भूमिकेवरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. मनसेतलेच काही नेते नाराज असल्याची चर्चा होती. काहींनी तर राजीनामाही दिला. पण राज ठाकरे बिनशर्त पाठिंब्यावर ठाम राहिले. राज ठाकरेंची ताकद असलेल्या मुंबई आणि नाशकात महायुतीला विशेष फायदा झाल्याचं दिसलं नाही. अशात निकालानंतर भाजपनं राज ठाकरेंकडे कानाडोळा केल्याचं चित्र आहे का, असा प्रश्न राज ठाकरेंच्या विरोधकांनी उपस्थित केला नसता तरच नवा. गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी.